राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत किया कॅरेन्स म्हणलं मॉडेल आहे मित्रांनो, प्रीमियमवालं म्हणजेच की क्लायविस आपल्याला मिळून जाते मित्रांनो. आणि क्लायविसचं ते HT-EX डिझेल मॅन्युअलमध्ये ज्याची ॲक्च्युअल प्राईस मित्रांनो JPS किया वाशिममध्ये 14,65,900 आहे मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो या गाडीच्या मिनिमम डाऊन पेमेंट वगैरेबद्दल, तर ती आपल्याला मित्रांनो 3 लाख ते 4 लाखपर्यंत आपण करू शकतो. बाकी मित्रांनो, आज आपण या गाडीचा प्रॉपर रिव्ह्यू करणार आहोत. या गाडीमध्ये काय काय फीचर्स वगैरे आपल्याला मिळून जातील. ही चाबी वगैरे मित्रांनो या प्रकारे आपल्याला मिळून जाईल, ज्यामध्ये तुम्हाला इथं या टाईपची फ्लिक तिथं येऊन जाते मित्रांनो. पण या बाजूला आपल्याला जसं की लॉक अनलॉक वगैरे करू शकतो आपण, डिकीला याला इथून ओपन करू शकतो मित्रांनो. आणि इथं आपल्याला येऊन जाते कियाची लोगो वगैरे मित्रांनो. बाकी आपण गाडी वगैरेबद्दलचं बघायला गेलो मित्रांनो, तर चला आपण हिच्या इंजिन बेल एकदा ओपन करूया मित्रांनो. आणि तसं मित्रांनो हे आपलं डिझेल मॉडेल वगैरे आहे, प्रॉपर एक 7 सीटरमध्ये. इथून तुम्ही याला आरामात असं ओपन करू शकता बोनटला. तर मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये जे इंजिन टाईप आहे मित्रांनो, ती आपल्याला 1.5 लिटर CIDI VGT इंजिन टाईप आहे मित्रांनो, जी की आपल्याला 1494 CCमध्ये 4 सिलेंडर इंजन, जो की आपल्या पॉवर करून दिले मित्रांनो 114 bhp आणि 250 Nm टॉर्क काढते मित्रांनो. 4 सिलेंडर इंजन येऊन जाते आपल्याला. बाकी या बाजूला याची बॅटरी वगैरे, फ्यूज वगैरे, प्रॉपर इन्स्टॉलेशन वगैरे गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो. दंडी वगैरे याच्यामध्ये लावा लागेल, हायड्रोलिक्स वगैरे येणार नाही मित्रांनो. बाकी जे वॉशिंग फ्लुइडचं पाणी वगैरे तुम्ही याच्यामध्ये इथून टाकू शकता. ऑइल आहे, इथून याला चेकआउट करण्यासाठी जागावर दिलेली आहे. बाकी आपण खाली बघायला गेलो मित्रांनो, आपल्याला गाडीमध्ये इंजिन प्रोटेक्शन वगैरे असते ते आपल्याला दिलेलं मित्रांनो. तर हे चांगलं प्रकारचं दिलं, म्हणजे जो आपण जर खराब रोडवरती गेलो किंवा गोटे वगैरे खाऊन लागतात, काय प्रॉब्लेम वगैरे जाणार नाही उद्या चालू मित्रांनो. आता आपण याला घेऊया लावून वगैरे. बाकी मित्रांनो, सगळ्यात समोर आपल्याला येऊन जाते कियाचं लोगो वगैरे आपल्या या प्रकारे. गाडीची टोटल लांबी वगैरे मित्रांनो 4,550 mm मध्ये मिळून जाते. गाडीची टोटलची रुंदी वगैरे मित्रांनो ती आपल्याला 1800 mm मध्ये मिळून जाते. आणि आपल्या गाडीची उंची वगैरे आपल्याला 1,708 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी जो व्हीलबेस वगैरे आहे तो आपल्याला 2,780 mm मध्ये मिळून जाते. आणि 195 mm गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स वगैरे मित्रांनो, तर चांगलं सफिशियंट ग्राउंड क्लिअरन्स वगैरे आहे. बाकी बुटफेस वगैरे आपण जर बघायला गेलो तर 7 सीटर गाडी वगैरे मित्रांनो, तर 7 सीटरमध्ये आपल्याला 216 लिटरचा बुटफेस आहे. आणि आपण जर थर्ड रोज फोल्ड केलं तर आपल्याला 260 लिटरचा बुटफेस येऊन जाते. बोलूया आपल्या गाडीच्या मायलेज वगैरेबद्दल, तर 20 ते 22 किलोमीटरचा आहे मित्रांनो डिझेलमध्ये. बाकी प्राईस वगैरे तुम्हाला सांगितलेलीच आहे. आणि याची मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे मित्रांनो 3 ते 4 लाखपर्यंत आपण करू शकतो. सगळ्यात पहिले इथं तर आपल्याला येऊन जाते इथं कियाचं लोगो वगैरे मित्रांनो सेंटरमध्ये. आपल्याला कनेक्टेड ES वगैरे येणार नाही, तुम्हाला प्रीमियम मॉडेलकडे जावं लागेल डिझेल घेत असाल तर. बाकी मित्रांनो, या बाजूला आपण जर बघायला गेलो तर आपल्याला गॅस वगैरे आपल्या इथं दिले मित्रांनो. आणि जे हेडलाईट वगैरे आहे ते आपल्याला हॅलोजन सेटअपमध्येच येऊन जाते, LED वगैरे येणार नाही आपल्याला. बाकी इंटेरियर्स वगैरे आपण आपल्याला नॉर्मलमध्ये येऊन जातात मित्रांनो, LED लाईट वगैरे येणार नाही. बाकी खाली मित्रांनो आपल्याला ग्रिल वगैरे आता आपली या प्रकारची दिलेली मित्रांनो. नंबर प्लेट लावण्यासाठी जागा इथं दिलेली आहे, टोचची जागा आपल्या बाजूत दिली मित्रांनो. बाकी हे आपल्या वरती या टाईपचं येऊन जाईल मित्रांनो. आणि इथं कियाचं लोगो वगैरे आहे. बाकी नंबर प्लेटसाठी जागा इथं दिली, टोचची जागा आपल्या इथं दिली मित्रांनो. टायर्स वगैरे जर आपण बघायला गेलो मित्रांनो, तर यामध्ये आपल्याला तसे टायर वगैरे दिले आहेत, MRF कंपनीचे टायर वगैरे. त्याचं टायर्स आहेत आपल्याला 205, 65, R16 इंचचं टायर आहे मित्रांनो, जे की आपल्याला येऊन जाते MRFचा. समोर डिस आहेत मित्रांनो, पाठीमागं पण डिस वगैरे येऊन जाते. तर ब्रेकिंग वगैरे आपण बघायला गेलो मित्रांनो तर खूप छान आहे याच्यामध्ये. आणि आपण तिचं कंपॅरिझन करायला गेलो अर्टिगा वगैरेबद्दल किंवा इनोवा वगैरेबद्दल, तर ही चांगली तशी बजेटमध्ये येऊन जाते मित्रांनो. कारण की इनोवाचं बेस मॉडेल आपल्या 20 लाखापर्यंत जाते. आणि हे मॉडेल आपले 17,500-18,000पर्यंत आपल्याला 17,500पर्यंत आपले ऑनरोड पण जाऊ शकते मित्रांनो डिझेल मॅन्युअलमध्ये. बाकीची इन्क्वायरी वगैरे करायची असेल तुम्हाला तर नंबर वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला मित्रांनो, कॉल वगैरे करू शकता मित्रांनो गाडी वगैरेबद्दल. बाकी वरती आपल्याला रेंज सर्विसिंग वगैरे ते आपल्या येऊन जातील. मिररवरती आपले इंडिकेटर आपल्या इथं दिले मित्रांनो. आणि इंडिकेटर जर आपण बघायला गेलो तर सगळ्यात पहिले मित्रांनो पॉवर विंडो कंट्रोल आपल्याला दिलेले आहेत, चाइल्ड लॉक सिस्टीम, लॉक अनलॉक, जे आपले मिरर वगैरे दिलेत मित्रांनो याचे कंट्रोल आपल्या हातून दिलेत. म्हणजे तुम्ही बसून याला आरामात कंट्रोल करू शकता. 2 बॉटल ठेवण्यासाठी जागा दिलेली हार्ड प्लास्टिक गाडीमध्ये हे मित्रांनो. आता आपण बोलूया सीट कंट्रोल कराबद्दल. तर सीटचे तुम्हाला जर समारंभ करायचं असेल या पॅनलला तर इथं बटन दिलेलं आहे. ड्रायव्हर साईडची जे सीट वगैरे ही ॲडजस्टेबल आहे मित्रांनो. बाकी जे आपलं पूर्ण सीटला जर समारंभ करायचं असेल तुम्हाला इथे डंटी टाईप दिलेली आहे. डिझेल टँकला तुम्ही इथून ओपन करू शकता, ओनटला इथून करू शकता मित्रांनो. तर हे जे नॉर्मल फीचर करून जाते. आपण आता बघूया आतून. तर सध्या बसलो मित्रांनो गाडीमध्ये मी, गाडीचं मीटर वगैरे आता सध्या आता बंद आहे. बाकी स्टेरिंगवर आपण बघायला गेलो मित्रांनो कियाचं लोगो आपल्याला थोडं साईडमध्ये येऊन जाते, पहिले सेंटरला यायचं. बाकी मित्रांनो इथं आपल्याला जसं की मोड वगैरे येऊन जातात, जे की इन्फ्लुएन्स सिस्टमचे कंट्रोल आहेत मित्रांनो. व्हॉइस कमांड आहे, कॉल अटेंड, डिस्कनेक्टेड, मोड्स हे याच्यामध्ये कंट्रोल करून जातात मित्रांनो. बाकी या बाजूला आपल्याला जसं की MID कंट्रोल करा आपल्याला येऊन जातात मित्रांनो. आणि क्रूज कंट्रोल आपल्याला या मॉडेलमध्ये पण मिळणार नाही.
ते तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो आपलं म्हणजे की आता हे HT-EX आहे तर याच्यावरती तुम्हाला जावं लागेल. तुम्ही जर कमेंट करसाल तर तुम्हाला याच्यावरचे मॉडेलचे पण रिव्ह्यू वगैरे येणार मित्रांनो. बाकी फुल डिजिटल मीडिया वगैरे जाते मित्रांनो. याच्यामध्ये हेडलाईट कंट्रोल आपल्याला या बाजूला दिलं मित्रांनो, वायपर कंट्रोल वगैरे या बाजूला दिलं आपल्याला. स्टेरिंग टाईप आपण जर बघा गेलो मित्रांनो तर ही आपल्याला टी टाईप येऊन जाते मित्रांनो, टेलिस्कोपिक आपल्याला मिळणार नाही. आणि या बाजूला आपण जर बघा गेलो तर फक्त आपल्याला टॅक्सी कंट्रोल वगैरे दिलेलं मित्रांनो. आणि इथून तुम्ही याचे हेडलाईट लेवल आहे याला तुम्ही ॲडजस्ट करू शकता. सिस्टमवरची दिली मित्रांनो ते आपल्याला या प्रकारचे दिलेले आहे, ज्यामध्ये ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो दिलेलं मित्रांनो. AC मध्ये आपल्याला ऑटोमॅटिक AC सेटअप वगैरे दिलेलं मित्रांनो. हे चांगलं आहे, गरमीच्या वेळेस खूप काम आहे तो मित्रांनो. ही USB 12 वोल्ट आणि टाईप-सी चार्जिंग पॉईंट वगैरे जाते मित्रांनो गाडीमध्ये. बाकी या बाजूला तुम्हाला हिल डिस्टिंग कंट्रोल वगैरे दिलं मित्रांनो. हिल डिस्टिंग कंट्रोल कधी काम करते मित्रांनो, जर तुम्ही असं ढलान टाईप चालले गाडी घेऊन आणि तुम्हाला ब्रेकिंगवर तेवढी करता नाही येत, तुम्ही हे बटन वगैरे दाबून जर दिलं आपलं हिल डिस्टिंग कंट्रोलचं तर गाडीचं जे इंजिन ब्रेकिंग स्वतःहून घेते. तिला कळते बघ कधी ब्रेक घ्यायचा कधी नाही घ्यायचा, हे स्वतःहून काम करते मित्रांनो. तर हे फीचर्स आपल्याला कॅरन्स क्लाइव्समध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी 6 स्पीड ट्रान्समिशन आहे मित्रांनो. बाकी रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही या प्रकारे मिळून जाते मित्रांनो. आणि प्रॉपर 6 स्पीड ट्रान्समिशन गाडीमध्ये होऊन जाते आपल्याला. बाकी मॅन्युअल हँडब्रेक, 2 कप होल्डर, आर्मरेस्ट, याच्या खाली आपल्या स्पेस वगैरे दिलेलं आहे बरं मित्रांनो, खूप जास्त स्पेस आहे. बाकी हा जो आर्मरेस्ट आहे स्लायडेबल नाही आहे. बाकी मित्रांनो इथं आपल्याला सनरूफ वगैरे आपल्याला एवढे दिलेले आहे. आणि HT-E ऑप्शनमध्ये सनरूफ वगैरे येत नाही. सनग्लासेस होल्डर इथं दिले मित्रांनो. 2 LED लाईट वगैरे दिलेले आहे. तिकट होल्डर आपल्या या बाजूला दिले मित्रांनो, जे की स्लायडेबल आहे. डे नाईट मिरर वगैरे आपल्याला मित्रांनो इथं दिलेलं आहे, हे पण चांगलं येऊन जाते. बाकी ग्लव बॉक्स आपण बघायला गेलो तर चांगला याच्यामध्ये स्पेस वगैरे जाते मित्रांनो आपल्याला. तर या प्रकारे आपल्या गाडीचं इंटिरियर वगैरे होऊन जाते मित्रांनो. गाडीचं सेकंड रोमध्ये स्पेस वगैरे तर याच्यामध्ये तसे मित्रांनो कर्टन्स वगैरे दिले आहेत कंपनीद्वारा, तर हे चांगलं येऊन जाते फीचर्स वगैरे, म्हणजे जसं की गरमीच्या वेळेस चांगलं आहे तसं. बाकी मित्रांनो इथं आपल्याला पॉवर विंडो कंट्रोल आणि आपल्याला हार्ड प्लास्टिकमध्ये येऊन जाते. 2 कप होल्डर, स्पीकर इथं लॉक अनलॉक करू शकता. बाकी मित्रांनो आपली ही सेकंड रो वगैरे याला तुम्ही पण ॲडजस्ट करू शकता, समोर पाठीमागं वगैरे. ही पाठीमागं आपण जर बघायला गेलो मित्रांनो, जो लेग रूम वगैरे आहे, थाय सपोर्ट वगैरे आहे, हे तर खूप छान दिलेलं आहे मित्रांनो. आणि AC कंट्रोल वगैरे आपलं इथं दिले मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला फक्त याची AC टेम्परेचर वगैरे नाही, फक्त स्पीड वगैरे दिली मित्रांनो. आपल्या 2 टाईपची चार्जिंग पॉईंट, फोन ठेवण्यासाठी जागावर दिलेली मित्रांनो. बाकी आमरेस्ट वगैरे मित्रांनो याच्यामध्ये इथं दिलेलं आपल्याला, याच्यामध्ये कप फोल्ड वगैरे येणार नाही मित्रांनो. बाकी आपल्याला 2 हेडर्स वगैरे आपल्याला जातात. वरती आपल्याला AC वेंट वगैरे दिलेले त्याच्यामध्ये. आणि LED लाईट आपली इथं पण दिलेली आहे. आणि इथं पण आपल्याला LED लाईट वगैरे होऊन जाते मित्रांनो. आता आपण बोला मित्रांनो आपल्या गाडीच्या बॅक प्रोफाईल वगैरेबद्दल. तर आपल्याला इथं जी लाईट वगैरे आपल्याला जाते LED या प्रकारे. आणि इथं आपल्याला जाते मित्रांनो इंडिकेटर्स वगैरे. बाकीवरती आपल्याला ब्रेक लाईट वगैरे दिलेली मित्रांनो. आणि या बाजूला आपल्याला GPS, किया आणि कॅरन्स क्लाइव्सची बॅजिंग वगैरे दिलेली मित्रांनो. बाकी वेरियंटची बॅजिंग वगैरे इथं नाही दिलेली. बाकी कियाचं लोगो आपल्या इथं दिले मित्रांनो. रिअर वायपर, डिफॉगर वगैरे काही मिळणार नाही. हॅलम स्टॉप लॅम्प, शार्पनेस एंटिना, रूफरेस वगैरे येणार नाही मित्रांनो. एक मिनिट आपण याला ओपन करूया. आपण जर बघा गेलो मित्रांनो तर आता आपली थर्ड रो अनफोल्ड नाही आहे. तर सध्या आपल्याला 216 लिटर आहे. आपण जर फोल्ड केलं तर 260 लिटर येऊन जाते. बाकी इथं तुम्हाला मित्रांनो जसं की गाडी पंक्चर वगैरे झाल्यानंतर इथं किट वगैरे असते त्या टाईपची येऊन जाते. आणि जे टायर वगैरे मित्रांनो ते आपल्या इथं खाली दिलेलं मित्रांनो. बाकी इथं आपल्याला येऊन जाते रिव्हर्स लाईट वगैरे मित्रांनो, 4 पार्किंग सेन्सर, टोचची जागा आपल्या इथं दिली. हे रिफ्ट वगैरे जातात मित्रांनो, जे की रातच्यान चमकतात पाठीमागून जर लाईट वगैरे पडली तर. बाकी आपण मित्रांनो साईडला बघा गेलो इथं तर आपले येऊन जाते डिझेल टँक वगैरे, जे की येऊन जाते 85 लिटर संघ. आता रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.